काल अमरावती शहरासह अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अवकाळी पावसाच्या सरी ज्या आहेत त्या बरसलेल्या आहेत। अवकाळी पावसामुळे उकाळ्यापासून दिलासा मिळाला असला तरी मात्र शेतमालाला जो आहे तो मोठ्या प्रमाणावर फटका जो आहे तो बसलेला आहे। अमरावतीच्या ग्रामीण भागामध्ये संत्रा असेल, केळी असेल किंवा मग निंबू, त्यानंतर काढणीला आलेल्या गहू पिकाचं जे आहे ते नुकसान झालेलं आहे। दुसरीकडे अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळ्या जागेवर ठेवलेला शेतमाल जो आहे तो काही प्रमाणामध्ये भिजल्याचं सध्या चित्र समोर आलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, मी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहे आणि या ठिकाणामध्ये जर आपण पाहिलं तर दुकानाच्या बाहेर ज्या व्यापाऱ्यांनी आपला शेतमाल खरेदी केलेला शेतमाल ठेवलेला तो देखील शेतमाल भिजल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे जे आहे ते या शेतमालाची पत खालावणार आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो सोयाबीन असेल, त्यानंतर आताच मार्केटमध्ये नव्यानं आलेला गहू जो आहे तो या ठिकाणी भिजलेला आहे। काल जर आपण पाहिलं जवळपास 15 ते 20 मिनिट जो आहे तो संततधार पाऊस संपूर्ण या भागामध्ये झालेला आहे आणि अशा पद्धतीनं जे आहे ते सोयाबीन जे आहे ते भिजलेलं आहे, अर्थात सोयाबीन फुगलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हे सोयाबीन आहे, त्यानंतर इकडे गहू आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर दररोज हजारो क्विंटल शेतमालाची आवक जावक जी आहे ती संपूर्ण या अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असते आणि अशातच काल रात्री 8 ते 9 वाजताच्या दरम्यान जो पाऊस आला, अवकाळी पावसाच्या ज्या सरी बरसल्या, त्यानंतर नुकसान जे आहे ते या ठिकाणी व्यापाऱ्यांचं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। फार मोठं नुकसान नसलं तरी मात्र शेतमाल जो आहे तो सध्या बाजार समितीमध्ये भिजल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।